Welcome all of you. Today we discuss about the first topic of our course number Agro 112. The topic is agriculture metrology, their scope and importance, or also practical utility of agriculture metrology. तर आपण आज पहिला टॉपिक पाहणार आहे तो म्हणजे कोणता ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी अँड देअर स्कोप अँड इम्पॉर्टन्स. तर याच्यावरती तुम्हाला थेअरीला हमखास क्वेश्चन येऊ शकतो. तर तर तो क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो आणि हा क्वेश्चन कधी कधी फिरवूनही विचारला जाऊ शकतो. तर तो कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो तेही सांगतो. तर सुरुवातीला आपण साधा आणि सरळ कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते आपण बघूया. तर याच्यावरती साधा आणि सरळ क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो. डिफाईन ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी अँड एक्सप्लेन दी स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी. किंवा कधी कधी असं विचारू शकतात डिफाईन ॲग्रो मेट्रोलॉजी. डिफाईन ॲग्रो मेटेरियलॉजी. Agrometeorology, that means agriculture metrology, and explain the scope and importance of agrometeorology. हा दुसरा क्वेश्चन झाला. म्हणजे आन्सर तेच, परंतु क्वेश्चन अशा पद्धतीने फिरवून विचारू शकतात. आणि तिसरा क्वेश्चन तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, तो जर क्वेश्चन विचारला तर मुलं गोंधळून जातात. तर तो क्वेश्चन असा असतो डिफाईन agriculture metrology or agrometrology and explain the scope of meteorology in relation to agriculture. म्हणजेच काय, मेट्रोलॉजी इन इट्स रिलेशन टू ॲग्रिकल्चर. म्हणजेच काय झालं तर हे ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी म्हणजेच ॲग्रोमेट्रोलॉजी. इट इज द अब्रिव्हिएशन फ्रॉम ॲग्रिकल्चर मेटेरियलॉजी. दॅट मीन्स द ॲग्रोमेट्रोलॉजी इज नथिंग बट दी ॲग्रोमेट्रोलॉजी इट इज नथिंग बट दी ॲग्रिकल्चर मेटेरियलॉजी. म्हणजेच मेट्रोलॉजी, स्कोप ऑफ मेट्रोलॉजी इन इट्स रिलेशन टू ॲग्रिकल्चर. म्हणजेच काय तर ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीचा स्कोप आणि इम्पॉर्टन्स लिहा असं विचारलं जाऊ शकतं. या ठिकाणी मेट्रोलॉजी हा शब्द आल्यामुळं मुलं गोंधळून जातात आणि तुमच्या नोट्समध्ये स्कोप ऑफ मेट्रोलॉजी आहे म्हणजे त्याच्यामध्ये एव्हिगेशन, नेव्हिगेशन, फिशरी हे जे आहे ते या ठिकाणी लिहितात आणि पूर्णपैकी 4चे 4 मार्क गमावून बसतात. तर या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजन होता. त्यामुळं मी आपल्या सिलेबसला नाही स्कोप ऑफ मेट्रोलॉजी हे काही घेणार नाही. मी फक्त काय घेणार आहे आपल्या या लेक्चरमध्ये स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी और ॲग्रो मेट्रोलॉजी. आता याच्यामध्ये दुसरं एक नाव आहे बघा, प्रॅक्टिकल युटिलिटी. प्रॅक्टिकल युटिलिटी म्हणजेच काय, स्कोप अँड इम्पॉर्टन्स. प्रॅक्टिकल युटिलिटी, स्कोप अँड इम्पॉर्टन्स. तर म्हणजेच या ठिकाणी जर फिरवून क्वेश्चन विचारला, काय विचारला, डिफाईन ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी और ॲग्रोमेट्रोलॉजी अँड गिव्ह इट्स प्रॅक्टिकल युटिलिटी. म्हणजे काय तर ते दुसरं तिसरं काय नसून काय असणार आहे, स्कोप आणि इम्पॉर्टन्स हे तुम्हाला लिहावे लागणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी स्कोप म्हणजे काय, स्कोप म्हणजे काय, आपण म्हणतो स्कोप आहे नाही. स्कोप म्हणजे काय तर स्कोपची साधी आणि सोपी डेफिनेशन काय, द यूज ऑफ नॉलेज. स्कोप मीन्स यूज ऑफ नॉलेज. म्हणजे या ठिकाणी ॲग्रोमेट्रोलॉजीचे स्कोप म्हणजे काय तर तुम्ही जे ॲग्रोमेट्रोलॉजी किंवा मेट्रोलॉजी इन इट्स रिलेशन टू ॲग्रिकल्चर जे काय तुम्हाला याच्याबद्दल नॉलेज आहे, जे काय माहिती आहे ती काय करायची आहे, ती ॲग्रिकल्चरबद्दल किंवा ॲग्रिकल्चरसाठी वापरायचे आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर शेतकऱ्याचं जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल याच्यासाठी तुम्हाला जे ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीचं नॉलेज आहे, जी माहिती आहे तर ती काय करायची आहे, वापरायची आहे. त्यालाच काय म्हणायचं आहे आपल्याला, स्कोप ऑफ ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी और ॲग्रो मेट्रोलॉजी. तर अशा पद्धतीनं आपण पहिला टॉपिक शिकणार आहोत.
पहिल्या टॉपिकचे आपण स्कोप आणि इम्पॉर्टन्स पाहण्याच्या अगोदर ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीची डेफिनेशन पाहूया. ती ऑलरेडी आपण पहिल्या इंट्रोडक्शन या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी और ॲग्रोमेट्रोलॉजी इट इज डिफाइंड बाय द सायंटिस्ट J.W. स्मिथ. द मेट्रोलॉजी इन इट्स रिलेशन टू ॲग्रिकल्चर. मेट्रिओलॉजी इन इट्स रिलेशन टू ॲग्रिकल्चर. सिम्पल डेफिनेशन आहे. म्हणजेच मेट्रोलॉजी हवामानशास्त्र. हवामानशास्त्राचं शेतीशी काय संबंध आहे? शेतीशी संबंध पाहायचा आहे आपल्याला. म्हणजेच काय बघायचं आहे तर ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी. द मेट्रोलॉजी इन इट्स रिलेशन टू ॲग्रिकल्चर, दॅट मीन्स दी ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजी और ॲग्रोमेट्रोलॉजी. ॲग्रोमेट्रोलॉजी इट इज द ॲब्रिवेशन फ्रॉम दी ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी. त्याच्या ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत, त्या आपण पाहिलेले आहेत पहिल्या लेक्चरमध्ये. तर ते काय आपण जास्त वेळ इथं न घेता आपण डायरेक्ट काय करूया, स्कोप ऑफ ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजी और मेट्रोलॉजी इन रिलेशन टू ॲग्रिकल्चर पाहणार आहोत. सो इन केस ऑफ स्कोप, that means the use of knowledge of meteorology in relation to agriculture. By using the knowledge of agriculture meteorology or meteorology in relation to agriculture, near about 8% losses can be reduces. म्हणजेच या ठिकाणी आपण जर आपलं ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीचं नॉलेज ॲग्रिकल्चर रिलेटेड वापरलं, म्हणजेच ॲग्रोमेट्रोलॉजीचं नॉलेज जर आपल्या शेतीमध्ये वापरलं किंवा शेतकऱ्याने वापरले, तर शेतकऱ्याचा जो होणारा लॉस आहे त्या लॉसपैकी 8% लॉस काय होतो, कमी होतो. म्हणजे शेतकऱ्याचं समजा 10% लॉस होणार आहे, तर ते 10%मधून 8% कमी होणार आहे. म्हणजेच त्या शेतकऱ्याचा लॉस किती होणार आहे, फक्त आणि फक्त 2% होणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय सांगायचं आहे मला या ठिकाणी, तर मेट्रोलॉजीचं किंवा ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीचं नॉलेज वापरून शेतकऱ्याचं होणारं नुकसान कमी करायचं आहे. दॅट मीन्स दी इन स्कोप ऑफ ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी द फार्मर कॅन यूज देअर नॉलेज और एनी सायंटिस्ट ॲग्रोमेट्रोलॉजिस्ट दे कॅन यूज दी नॉलेज in agriculture to reduce the losses of farmer, and these losses reduce up to 8%. Out of total losses, 8% losses can be reduced by using the knowledge about the meteorology in relation to agriculture, that means agriculture meteorology. So to the knowledge about the agriculture or meteorology, like that the knowledge about the meteorology, that means including the weather, climate. वेदर आणि क्लायमेट हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिले. वेदर म्हणजे काय, क्लायमेट म्हणजे काय, ते या ठिकाणी मी तुम्हाला परत सांगत नाही. दी नॉलेज अबाउट दी वेदर अँड क्लायमेट और वेदर अँड क्लायमेट इट इज द बेसिक इनपुट्स इन ॲग्रिकल्चर और ॲग्रिकल्चर प्लॅनिंग. म्हणजेच वातावरणातील आता क्लायमेट आणि वेदर याचा मराठीत अर्थ पाहिला तर हवामान असंच होतं, परंतु जर स्पेसिफिक अर्थ पाहिला तर वेगळा होतो. हवामान वेदर म्हणजे काय, फिजिकल कंडिशन ऑफ ॲटमॉस्फिअर ॲट पर्टिक्युलर प्लेस अँड पर्टिक्युलर टाईम. दॅट मीन्स इन अनदर वर्ड्स करंट ॲटमॉस्फेरिक कंडिशन, क्लाउडी डेज, हॉट डेज, these are the weather. Climate is the average of the weather for longer time and longer area, including the climate. It is for the season, it is for year. In case of climate, near about 30 or 31 year data, or weather data 30 to 31 year weather data, it's included as a weather. म्हणजे ज्यावेळेस आपण 30 वर्ष किंवा 31 वर्षाचं वेदरचे ॲव्हरेज घेतो, तर त्यावेळेस त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, क्लायमेट म्हणायचं आहे. तर वेदर आणि क्लायमेटचं ऑलरेडी आपण गेल्या लेक्चरला त्याची मिनिंग पाहिलेलं आहे. तर स्कोप आणि इम्पॉर्टन्समध्ये आपल्याला काय शिकायचं आहे,
In case of agriculture planning or any plant process as well as the growth and development of plant and final yield, the weather and climate it's considered as a input, and this weather and climate its affect on the plant process or growth and development of plants. Also, this weather and climate it is very important for the agricultural operation or farm operation, from uh, plowing to transporting of the फार्म प्रोड्यूस. म्हणजे शेतकऱ्यासाठी अगदी नांगरणीपासून ते जे निघालेलं उत्पन्न आहे ते उत्पन्न जे काही धान्य आहे ते मार्केटमध्ये त्याचे ट्रान्सपोर्टिंग वाहतूक करेपर्यंत हे मेट्रोलॉजी म्हणजेच काय तर वेदर आणि क्लायमेट महत्त्वाचं आहे. इन केस ऑफ प्लाविंग टू हार्वेस्टिंग दॅट मीन्स फार्म ऑपरेशन including the plowing, harrowing, land preparation, manure application, weeding, irrigation, spraying, dusting, harvesting, threshing, स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट. आता याचा मराठीत अर्थ काय होतो? लँड प्रिपरेशन हे सुद्धा याच्यामध्ये काय येतं तर प्लाविंग येतं. प्लाविंग म्हणजे नांगरणे. हॅरोविंग म्हणजे काय? कुळवणे. त्याच्यानंतर मॅन्युअरिंग म्हणजेच काय? जे जनावरांचा काय म्हणतात त्याला, जनावरांचं शेण म्हणजे त्याला दुसरं एक नाव आहे फार्म यार्ड मॅन्युअल, शॉर्टकटमध्ये त्याला FYM असं म्हणतात. ते जमिनीमध्ये टाकणे त्याला मॅन्युअरिंग असं म्हणतात. त्याच्यानंतर विडिंग म्हणजे काय? खुरपणे. त्याच्यानंतर इरिगेशन म्हणजे काय? पिकाला पाणी देणे. त्यानंतर स्प्रेइंग म्हणजे काय? फवारणी करणे. डस्टिंग म्हणजे धुरळणी करणे. हार्वेस्टिंग म्हणजे काढणी, पिकाची काढणी. थ्रेशिंग म्हणजे मळणी करणे. म्हणजे हे सपोज हे आपलं पीक आहे तर या पिकाचं जे ग्रेन्स आहेत किंवा कॉप्स कणीस काय जे एअरहेड आपण असं म्हणतो, म्हणजे हे काय करणे? वेगळं करणे. कशापासून? या पिकाच्या दुसऱ्या पार्टपासून. म्हणजे एडिबल पार्ट काय करायचा? बाकीच्या पिकाच्या पार्टपासून वेगळा करायचा. त्याला थ्रेशिंग असं म्हणतो. त्यानंतर स्टोरेज म्हणजे साठवणी करणे आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? वाहतूक करणे. तर या सर्व गोष्टी कशावरती डिपेंड आहेत? तर त्या गोष्टी म्हणजेच शेतीतली जी काही कामे आहेत ती सर्व कामे कशावरती डिपेंड आहेत? वेदर आणि क्लायमेटवरती, म्हणजेच कशावरती? मेट्रोलॉजीच्या कंडिशनवरती अवलंबून आहेत. अँड दिस वेदर अँड क्लायमेट दॅट मीन्स मेट्रोलॉजी अफेक्ट ऑन दिस फार्म ऑपरेशन इन्क्लुडिंग दी प्लाविंग, harrowing, land preparation, weeding, irrigation, manuring, spraying, dusting, harvesting, threshing, storage and transport, etc. तर हे जे फार्म ऑपरेशन आहेत तर या फार्म ऑपरेशनवरती मेट्रोलॉजी म्हणजेच काय तर हे वेदर आणि क्लायमेट कसं अफेक्ट करतं आणि त्याच्यामधून होणारा जो लॉस आहे, फार्मरचा लॉस आहे, तर तो कमी करायचा. म्हणजेच काय तर आपलं जे मेट्रोलॉजीचं जे नॉलेज आहे और ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीचं जे नॉलेज आहे ते नॉलेज आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आणि जे शेतकऱ्याचं होणारं लॉस आहे तो लॉस आपल्याला कमी करायचा आहे. तर नाऊ वी स्टडी अबाउट दी इम्पॉर्टन्स अँड स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर meteorology or meteorology in its relation to agriculture. Now we see scope and importance one by one. First upon we are enlisted the different scope and importance of the agriculture and meteorology. First one, characterization of agriculture climate. Second one, crop planning for stability in production. After that, third one is the crop management. Fourth one, crop monitoring. Fifth one, crop modeling and yield climate relationship. Next, research in crop climate relationship. 7, climate extremities, also known as the adverse climate. After that, climate as tools to diagnosis soil moisture stress. Next one, livestock production.
and last one soil formation. These are the different scope of meteorology in its relation to ॲग्रिकल्चर और स्कोप ऑफ ॲग्रोमेट्रोलॉजी और ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी. तर याच्यामध्ये स्कोपमध्ये आपल्याला काय पाहिजे आहे सुरुवातीला, तर ॲग्रिकल्चर क्लायमेट म्हणजे जे खरीप रब्बी समर असे जे सीझन आहेत तर त्या सीझनमध्ये कोणकोणत्या प्रकारचं क्लायमेट आहे त्याचा स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर क्रॉप प्लॅनिंग फॉर स्टॅबिलिटी इन क्रॉप प्रोडक्शन म्हणजे उत्पन्न बऱ्यापैकी येण्यासाठी हे जे क्लायमेट आपण स्टडी करणार आहे तर या क्लायमेटच्या आधारे आपल्याला पीक नियोजन करायचं आहे, क्रॉप प्लॅनिंग करायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजेच खरीपमध्ये कोणतं क्रॉप, रब्बीमध्ये, समरमध्ये कोणतं क्रॉप घ्यायचं याचं मॅनेजमेंट करायचं आहे. त्यानंतर मॅनेजमेंट केलं म्हणजे सोईंग केल्यानंतर तर त्या प्रत्येक क्रॉपला म्हणजे खरीप असेल, रब्बी असेल, समर असेल याच्यामध्ये जे आपण क्रॉप घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला विडिंग करायची आहे म्हणजे खुरपणी करायची आहे, पाणी द्यायचं आहे. तर ते कधी द्यायचं यासाठी क्रॉप मॅनेजमेंट करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ॲग्रो ॲडवायझरी वापरावं लागणार आहे. नंतर क्रॉप मॉनिटरिंग म्हणजे आपल्याला काय त्या पिकामधली ग्रोथ असेल, डेव्हलपमेंट असेल ते आपल्याला चेक करायचे. त्यानंतर क्रॉप मॉडेलिंग अँड इल्ड क्लायमॅटिक रिलेशनशिप. क्रॉप मॉडेल म्हणजेच काही वॉटर बॅलन्स टेक्निक्स आहेत किंवा काही मॉडेल्स आहेत तर त्याच्या सहाय्यानं आपल्या पिकाचं सध्याच्या कंडिशनला उत्पन्न किती होऊ शकतं हे आपल्याला चेक करायचं आहे. त्याचबरोबर रिसर्च इन क्रॉप क्लायमेट रिलेशनशिप म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय शिकायचं आहे तर पिकामध्ये आपण ज्यावेळेस संशोधन करत असतो तर ते संशोधन करत असताना आपल्याला मेट्रोलॉजी किंवा क्लायमॅटिक कंडिशन कशी यूजफुल आहे तर ते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं. त्यानंतर क्लायमॅटिक एक्स्ट्रीमिटीज और ऑल्सो नोन ॲज दी ॲडवर्स क्लायमेट म्हणजेच अचानक समजा काही वातावरण बदलणार आहे तर त्यावेळेस आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचं असेल किंवा आपल्या स्वतःच्या शेतीचं असेल हे येणारं उत्पन्न या उत्पन्नावर काही परिणाम होणार नाही. तर हे या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे क्लायमेट ॲज अ टूल्स टू डायग्नोज दी सॉईल मॉइश्चर ट्रेस म्हणजेच जमिनीमधला पाण्याचा ताण आपल्याला चेक करायचा आहे. त्याच्यासाठी सॉईल वॉटर बॅलन्स टेक्निक असेल, इरिगेशन असेल, मल्चिंग असेल या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहे. त्याच्यानंतर लाईव्हस्टॉक प्रोडक्शन इट इज दी पार्ट ऑफ ॲग्रिकल्चर. आपण डेफिनेशनमध्येच पाहिलं ॲग्रिकल्चरच्या की लाईव्हस्टॉक प्रोडक्शन म्हणजेच काय, ॲनिमल हजबंडरी किंवा डेअरी सायन्स असं म्हणू त्याला, म्हणजेच पशुपालन थोडक्यात मराठीत. आणि त्याच्यानंतर म्हणजेच पशुपालनासाठी क्लायमेट किती महत्त्वाचं आहे, कसं महत्त्वाचं आहे ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सॉईल फॉर्मेशन म्हणजे माती जी तयार होते तर ती माती तयार होण्यासाठी वेदर इलिमेंट्स म्हणजे जे ऊन, वारा, पाऊस जे आहे ते कसे महत्त्वाचे आहेत किंवा कशा पद्धतीनं त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे माती तयार होण्यासाठी ते या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे. सो we study about the scope and importance of meteorology in relation to agriculture. Now we study first scope and importance of meteorology in its relation to agriculture. First one is the characterization of agriculture climates. That means firstly we determine the climatic condition or climatic factor how affect the growth and development of crop and finally yield. That means climatic factor means the weather elements like solar radiation, air temperature, precipitation, wind, humidity. Firstly we study in detail what is the variation of this क्लायमॅटिक फॅक्टर. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की कॅरेक्टरायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर क्लायमेट आहे याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला जे काही वेदर पॅरामीटर आहेत ते म्हणजे कोणते, सोलर रेडिएशन, एअर टेम्परेचर, प्रिसिपिटेशन म्हणजे पाऊस म्हणजे या ठिकाणी गाराचा पाऊस आणि फक्त पाण्याचा पाऊस हे दोन प्रकार पडतात. त्यानंतर वाइंड म्हणजे वारा, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. तर याचं प्रत्येक सीझनमध्ये काय व्हॅरिएशन असेल, प्रत्येक सीझनमध्ये याच्यामध्ये आपल्याला आलं खरीप, रब्बी आणि समर सीझन. आता खरीप सीझन म्हणजे कोणता, जूनपासून सप्टेंबर एंडिंगपर्यंत. रब्बी म्हणजे कोणता, ऑक्टोबर टू जानेवारीमध्ये. आणि समरमध्ये फेब्रुवारी टू एंड ऑफ
मे. तर म्हणजे आता खरीपमध्ये आपल्याला पाहायचं झालं तर जून खरीप सीझन, खरीपमध्ये जून टू एंड ऑफ सप्टेंबर. तर याच्या पिरियडमध्ये साधारणतः टेम्परेचर जास्तीत जास्त किती असेल, कमीत कमी किती असेल, रेनफॉल म्हणजे पाऊस जास्तीत जास्त किती असेल, कमीत कमी किती असेल, आर्द्रता जास्त म्हणजे ह्युमिडिटी जास्तीत जास्त किती असेल, कमीत कमी किती असेल, त्याचबरोबर वाऱ्याचा वेग जास्तीत जास्त किती असेल, कमीत कमी किती असेल, हे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला रब्बी असेल किंवा समर सीझनमध्ये तेच पॅरामीटर म्हणजे सोलार रेडिएशन किती, जास्तीत जास्त किती, कमीत कमी किती, टेम्परेचर जास्तीत जास्त किती, कमीत कमी, पाऊस असेल, वारा असेल, ह्युमिडिटी असेल, याचा आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. आणि त्याचा स्टडी करायचा असताना त्याचा इफेक्ट म्हणजे या वेदर पॅरामीटरचा इफेक्ट क्रॉपवरती काय होतो, म्हणजेच याच्यामध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह इफेक्ट. पॉझिटिव्ह इफेक्ट दॅट मीन्स दिस weather parameter how helpful to increase the yield of that particular crop. A negative effect due to which weather parameter the yield of this particular crop is reduces or decreases. We firstly study in this characterization. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय सुरुवातीला एखाद्या पर्टिक्युलर सीझनमध्ये तर हे वेदर पॅरामीटरचं स्वरूप पाहायचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त किती जातं, कमीत कमी किती आणि ऑप्टिमम किती. अशा पद्धतीने आपल्याला पहिलं स्कोप आणि इम्पॉर्टन्स आहे. नाव द नेक्स्ट सेकंड वन इज दी क्रॉप प्लॅनिंग फॉर स्टॅबिलिटी इन क्रॉप प्रोडक्शन. इन फर्स्ट स्कोप वी डिटरमाइन द क्लायमेट, दॅट मीन्स इन केस ऑफ खरीप, रब्बी and summer, the weather element how it is increases up to certain limit and how it is decreases up to certain limit. Based upon this climate we can prepare the crop planning to increase or stabilize the crop production under change in weather condition. That means to reduce the effect of weather parameters or negative effect of weather parameter, you can follow the suitable crops, you can follow the cropping pattern, you can follow the contingent crop planning. These practices also you can follow to stabilize the production or to maintain the stability in crop production. How? Suppose in case of monsoon म्हणजे काय, पाऊस. This monsoon is started in June month, and it is follow up to September. If this monsoon it is delay, that means this monsoon withdrawal when in case of जुलै मंथ. म्हणजे त्या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, जो मान्सून हा जूनमध्ये येत असतो तो मान्सून जर जुलैमध्ये आला तर अशा वेळेस काय करायचं, ॲट दॅट टाईम वेन डिले इन मान्सून, ॲट दॅट टाईम यू कॅन सिलेक्ट द क्रॉप्स अँड क्रॉप शुड बी शॉर्ट ग्रोईंग क्रॉप्स, दॅट मीन्स सुटेबल क्रॉप दॅट विल शॉर्ट ग्रोईंग crops, that means the crop having life cycle is 3 to 4 week, also 3 to 4 month. आता 3 ते 4 वीक ज्या पिकाची ग्रोथ असते किंवा लाईफ सायकल असते त्याला इफिमर्स असं म्हटलं जातं. हे तुम्हाला तिसऱ्या सेमिस्टरला आहे. दॅट मीन्स वेन दी मान्सून इज डिलेज, ॲट दॅट टाईम choose the suitable crops, that means use the or grow the short growing crop. Also in case of climate or in case of monsoon is regular, that means monsoon is started in June. At that time the cropping pattern follow, that means in case of kharif season grow a specific crop, for example maize. In also rabbi you can choose the wheat or gram. Also in case of summer
यू कॅन सिलेक्ट दी ग्राउंडनट क्रॉप. म्हणजेच या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, ज्यावेळेस क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय, याला क्रॉपिंग प्लॅन असं म्हणू. म्हणजे जर पाऊस वेळेवर आला, मान्सून वेळेवर आला, जूनलाच आला, तर जूनला आल्यानंतर म्हणजे जूनला आला म्हणजे तो सप्टेंबरपर्यंत जर चांगला पडला, तर जूनला वेळेवर पाऊस आल्यानंतर खरीपमध्ये तुम्ही कोणतेही क्रॉप हे करू शकता, पेरू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल खरीपसाठी तुम्ही मेज घेतला आणि हा पाऊस कंटिन्यू जर सप्टेंबरपर्यंत राहिला, तर तुम्ही रब्बी सीझनमध्ये तुम्ही या ठिकाणी गहू घेऊ शकता, म्हणजे व्हीट घेऊ शकता, किंवा ग्राम म्हणजेच हरभरा घेऊ शकता. किंवा समरमध्ये तर तुम्हाला पेरणी करायची असेल तर समरमध्ये ग्राउंडनट तुम्ही घेऊ शकता. दुसरेही क्रॉप आहेत, पण मी तुम्हाला ग्राउंडनट हे सांगतो आहे, कारण ग्राउंडनटचं समरमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न येतं. काय येतं, तर उन्हाळ्यामध्ये म्हणजे समर सीझनमध्ये जास्तीत जास्त टेम्परेचर असल्यामुळं, जास्तीत जास्त टेम्परेचर असल्यामुळं या ग्राउंडनटवरती किडी आणि रोगांचा, दॅट मीन्स डिसीज अँड पेस्ट और इन्सेक्ट अटॅक इज डिक्रीजेस. म्हणजे समरमध्ये जास्तीत जास्त तापमान असल्यामुळे ग्राउंडनट म्हणजेच काय, भुईमुग असं म्हणतो त्याला आपण, त्या भुईमुग किंवा शेंगा, जे भुईमुग असते त्या भुईमुगावरती कशाचा, रोग आणि किडीचा, दॅट मीन्स डिसीज अँड पेस्ट और इन्सेक्ट इन्सिडन्स इज डिक्रीजेस. म्हणजे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. म्हणून समरमध्ये घेतलेलं ग्राउंडनट याचं उत्पन्न कधीही या खरीप आणि रब्बीच्या तुलनेत जास्त येतं. तर अशा पद्धतीनं काय करायचं, आपल्याला क्रॉपिंग पॅटर्न फॉलो करायचं. तर हे कशाच्या बेसिसवरती आपण क्रॉपिंग पॅटर्न आता पाहिला, खरीप, रब्बी आणि समरचा. तर सुरुवातीला आपण काय केलेलं आहे, तर कॅरेक्टरायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर क्लायमेट आपण स्टडी केला आहे. म्हणजे खरीपमध्ये कमीत कमी तापमान, जास्तीत जास्त तापमान, रब्बीमध्ये समरमध्ये कमीत कमी तापमान, जास्तीत जास्त तापमान, पाऊस, वारा, आर्द्रता किती आहे याचा स्टडी करून याच्यानंतर आपण काय केले, क्रॉप प्लॅनिंग केले. तर याच्यामध्ये क्रॉप प्लॅनिंगमध्ये काय पाहिलं आपण, तर जर पाऊस उशिरा आला तर काय करायचं, शॉर्ट सुटेबल क्रॉप्स किंवा व्हरायटी निवडायचे. म्हणजेच काय, तर शॉर्ट ग्रोईंग क्रॉप्स निवडायचं आहे. क्रॉपिंग पॅटर्नमध्ये काय, खरीपमध्ये मेज, रब्बीमध्ये व्हीट आणि समरमध्ये ग्राउंडनट निवडायचं आहे. आता त्याच्यानंतर आलं ते म्हणजे कॉन्टिंजंट क्रॉप प्लॅनिंग याला मराठीत म्हटलं जातं आकस्मिक पीक नियोजन. दॅट मीन्स इन केस ऑफ मान्सून स्टार्ट अर्ली और टाइमली इन जून, बट इन केस ऑफ ऑगस्ट मंथ द ड्राय स्पेल इज ऑकर्स. ड्राय स्पेल त्याला 15 दिवसाचा काय म्हणू आपण त्याला ड्राय स्पेल. आता सायंटिफिकमध्ये याला द पिरियड बिटवीन टू सक्सेसिव्ह रेनफॉल, म्हणजे दोन पावसामधील जे अंतर आहे त्याला ड्राय स्पेल असं म्हटलं जातं. पण अँड धिस ड्राय स्पेल इज मोस्टली ऑकर्स इन ऑगस्ट मंथ इन केस ऑफ महाराष्ट्र और इन केस ऑफ इंडियन मान्सून. म्हणजे भारताचे पाऊस आहे किंवा महाराष्ट्राच्या तुलनेत जे पाऊस आहे, पावसाची कंडिशन आहे, तर ऑगस्टमध्ये काय होतो, ड्राय स्पेल होतो. म्हणजे दोन पावसामधील अंतर हे जास्त असतं. ॲट दॅट टाईम यू कॅन फॉलो दी कॉन्टिंजंट क्रॉप प्लॅनिंग, दॅट मीन्स म्हणजेच काय, आकस्मिक पीक नियोजन. दॅट मीन्स इफ दी ड्राय स्पेल इज ऑकर्स, दॅट मीन्स नो रेनफॉल, ॲट दॅट टाईम यू कॅन फॉलो दी mulching practices. Mulching the material used to cover the soil surface. म्हणजे जमिनीमधला पाण्याचा ओलावा कमी होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मल्चिंग वापरायचं म्हणजे काय करायचं आहे, तर ती जमीन जी आहे ते जमिनीवरती कोणत्या प्रकारचा कवर टाकायचा. तर मल्चिंग हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल, कारण तुम्ही सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहेत. तर याच्या मल्चिंगमुळं काय होतं, जमिनीतलं इव्होपोरेशन म्हणजेच बाष्पीभवन रेट काय होतो, कमी होतो. दॅट मीन्स रिड्यूस दिस मल्चेस युजफुल टू रिड्यूस दी evaporation rate, and due to reduction in evaporation rates moisture content in soil is balanced, and balanced and also available to crop for their or ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप. म्हणजे जमिनीतला ओलावा कमी झाल्यामुळं, कशामुळं, बाष्पीभवन कमी झालं, त्यामुळे जमिनीतला ओलावा जो उडून जाणार आहे तो उडून न जाता त्याचा जमिनीतला ओलावा जास्त कालावधीपर्यंत टिकून राहिला आणि पिकाला हवे त्या वेळेस तो उपलब्ध झाला. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, क्रॉप प्लॅनिंग करायचं आहे.
त्याच्यानंतर हे झाले 2. त्यानंतर तिसरा आहे क्रॉप मॅनेजमेंट. क्रॉप मॅनेजमेंट including the crop management, different farm operations like sowing, fertilizer application, plant protection, irrigation scheduling, harvesting, etc. farm operation including in the crop management for getting optimum yield. म्हणजे पिकाचं जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, पीक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर त्या पीक व्यवस्थापनामध्ये काय येतं, पेरणी असेल, खतं देणे असेल, प्लांट प्रोटेक्शन म्हणजे पीक संरक्षण असेल, इरिगेशन शेड्युलिंग म्हणजे पाणी देणं असेल, हार्वेस्टिंग म्हणजे काढणे असेल. तर या गोष्टी म्हणजेच सोईंग टू हार्वेस्टिंग डिफरंट फार्म ऑपरेशन्स आर included, and this farm operation for carried out this farm operation the farmers use the forecast, that means the agromet advisory, त्याला मराठीत हवामान अंदाज असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल farmer should be done the weeding, harrowing, mulching during the dry spell is forecast. म्हणजेच हवामान अंदाज याच्यामध्ये जर शास्त्रज्ञांनी सांगितलं, काय सांगितलं की पुढील काही दिवस, की त्याला शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा IMD म्हणू आपण, IMDकडून जो फोरकास्ट येतो, IMD म्हणजे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, मराठीत त्याला भारतीय हवामान खाता असं म्हणतो. म्हणजेच या IMDनं असं फोरकास्ट केलं किंवा असा अंदाज दर्शवला की बाबा पुढील काही 6 ते 7 दिवस काय होणार नाही, कोणत्याही प्रकारचा पाऊस पडणार नाही, नो रेनफॉल, कोणत्याही प्रकारचा पाऊस पडणार नाही. तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करायचं, तर शेतकऱ्याने काय करायचं अशा वेळेस, तर खुरपणी करून घ्यायचे, कुळवणी वगैरे काय करून घ्यायचे, त्याचबरोबर मल्चिंग करून घ्यायचे. मल्चिंग म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहता ही मल्चिंगसुद्धा कधी करून घ्यायचे, वेन ड्राय स्पेल इज फोरकास्टेड, म्हणजेच पुढील काही दिवस पाऊस पडणार नाही, कोरडे हवामान राहणार आहे, असं जर फोरकास्ट केला तर त्यावेळेस विडिंग, हॅरोविंग, मल्चिंग या गोष्टी काय करायचे, शेतकऱ्यांनी करून घ्यायचे. तर अशाच पद्धतीचं एक हवामान अंदाज तुम्हाला दाखवतो आहे, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. हा आहे हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपण कृषी विज्ञान केंद्र मोहोळ या ठिकाणून घेतलेला आहे, मोहोळ सोलापूर. तर या ठिकाणी बघा, आता ह्याला इंग्लिशमध्ये ॲग्रो ॲडवायझरीज असं म्हणतात आणि मराठी त्याला काय म्हणतात, कृषी हवामान सल्ला, म्हणजेच हवामानावर आधारित कृषी सल्ला थोडक्यात. तर या ठिकाणी बघा, या कॉलममध्ये दिलेलं आहे तुम्हाला पाठीमागील और मागील आठवड्यातील हवामान. मग याच्यामध्ये काय आलं, पाऊस आला, जास्तीत जास्त तापमान म्हणजेच कमाल तापमान, किमान म्हणजे कमीत कमी तापमान, ढगस्थिती, त्याचबरोबर सकाळची सापेक्ष आर्द्रता, दुपारची सापेक्ष आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग, ते या ठिकाणी दिले आहेत. आणि हे पाठीमागच्या आठवड्यातील, म्हणजे हे साधारणतः हे बघा आपल्याला फोरकास्ट कधी भेटलेला आहे, तो म्हणजे 19/3/2021चा आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय, आता या ठिकाणी 19/3/2021ला ज्यावेळेस त्यांची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये त्यांना पुढील 5 दिवसाचा काय झालेला हवामान अंदाज आला. आणि त्या हवामान अंदाजामध्ये म्हणजे साधारणतः 20, 21, 22, 23, 24 या तारखेपर्यंत हवामान अंदाजामध्ये त्यांनी 20 तारखेपासून साधारणतः 23 तारखेपर्यंत काय सांगितलं होता, पाऊस सांगितला होता. आणि तो पाऊस या ठिकाणी आपल्या म्हणजे कृषी महाविद्यालय, रत्नागिरी कृषी महाविद्यालयाच्या परिसरात साधारणतः 21 मार्चच्या दरम्यान 2.2 mm सांगितला होता, पण तो आपल्या ठिकाणी 4.2 मिलीमीटर काय झाला होता, रेकॉर्डिंग झाला होता. तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला तो कृषी हवामान सल्ला कसा असतो आणि याचा उपयोग करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कोणकोणत्या गोष्टी राबवाव्यात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहता, या ठिकाणी हवामान अंदाज दिलेला आहे आणि या हवामान अंदाजाच्या आधारे आता या ठिकाणी लाल अक्षरामध्ये पहा, हवामानाचा इशारा काय दिलेला आहे त्यांनी, सोलापूर जिल्ह्यात दिनांक 19 ते 22 मार्च दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना
विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. मग अशी पावसाची शक्यता दर्शवल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? तर सामान्य सल्लामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी सुरुवातीला पहा, तुरळक ठिकाणी अवेळी पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेली रब्बी पिकांची काढणी करून घ्यावी. दॅट मीन्स दी हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप्स. म्हणजेच पिकाची काढणी करून घ्यायची कधी? जर काय सांगितलेलं आहे, पुढील काही दिवस पाऊस पडणार आहेत तर. म्हणजे जे काढणीला आलेले पक्व झालेले पीक आहेत ते पीक काय करायचे? काढून घ्यायचे. तर त्याचबरोबर अशा पद्धतीचा हवामान अंदाज क्रॉप ह्याच्यानुसार आहे, कशानुसार? पिकानुसार आहे. म्हणजेच क्रॉप वाईज या ठिकाणी डाळिंब आहे, केळी आहे, त्याचबरोबर या ठिकाणी बघा ऊस आहे, सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी सूर्यफूल, मका, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी. त्याचबरोबर हे ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी. आता आपण स्कोप इम्पॉर्टन्समध्ये 9वा पॉईंट पाहिला, लाईव्हस्टॉक प्रोडक्शन. तर याच्यामध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी किंवा मेट्रोलॉजी कसं उपयोगी पडतं? तर या ठिकाणी बघा जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये बघा, तर काय सांगितलं या ठिकाणी? तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारपीट व पावसाची शक्यता असल्याने जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. जर मुरघास तयार केला असेल तर हिरव्या चाऱ्यास पर्याय म्हणून मुरघास खाऊ घालावा, सोबत सुका चारा सुद्धा द्यावा. तर अशा पद्धतीनं हा हवामान अंदाज आहे. हा झाला पाठीमागचा. तुम्हाला जर पाहायचाच झाला हवामान अंदाज तर रिसेंटमधला हवामान अंदाज तुम्हाला मी दाखवतो आहे. तर हे बघा रिसेंटमधला हवामान अंदाज. तर या ठिकाणी आपल्याला साधारणतः 12 तारखेचा, किती तारखेचा? 12 तारीख 12/4/2021 म्हणजे सोमवारचा हवामान अंदाज आपल्याला भेटलेला आहे. तर ह्या हवामान अंदाजामध्ये तर या ठिकाणी बघा दिनांक 13, 14, 15, 16 आणि 17 तारखेपर्यंत हवामान अंदाज आहे. तर याच्यामध्ये त्यांनी पाऊस सांगितला होता 13ला 3, 14ला 45 आणि 15ला 16 mm, 15ला 16 mm, 16 आणि 17 तारखेला काही पाऊस सांगितलेला नव्हता. तर या ठिकाणी आता बघा 13 तारखेला 13/4ला 3 mm सांगितलं आहे, परंतु आपल्या कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर तो 6.4 mm पाऊस काय झालेला आहे? रेकॉर्ड झालेला आहे. म्हणजे पावसाची शक्यता होती. तर याच्या आधारे मग शेतकऱ्यांनी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात? तर या ठिकाणी सामान्य सल्ला बघा, पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या पिकांची फळे व भाजीपाल्यांची काढणी करून घ्यावी. सामान्य सल्ल्यामध्ये पहिलं. तर हे अशा पद्धतीनं पिकाचं होणारं जे नुकसान आहे ते नुकसान कमी करण्यासाठी आपल्याला हे हवामान सल्ला म्हणजे ॲग्रो ॲडवायझरी गरजेची आहे. त्याचबरोबर हे वेगवेगळे आहेत. आता याच्यामध्ये पीक नाही आहे, परत आलं द्राक्ष असेल, डाळिंब असेल, केळी, वेगवेगळी पिके हे या ठिकाणी आता जनावरांचंही दिलेलं आहे त्यांनी. तर अशा पद्धतीने हे काय आहे? हवामान अंदाज. आता याचा तुमचा परीक्षेमध्ये हे मराठीतला हवामान अंदाज लिहायचा नाही. तर या ठिकाणी तुम्हाला जे इंग्लिशमधलं जो हवामान ॲग्रो ॲडवायझरी सांगितली त्याच्यामध्ये कुठलं? विडिंग, हॅरोविंग, मल्चिंग एक्सेट्रा आर अंडरटेकन ड्युरिंग ड्राय स्पेल फोरकास्ट हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर अजून 2 उदाहरणं आहेत ते सांगतो, परंतु जो हा मराठीतला आहे हा तुम्हाला नक्की हवामान अंदाज म्हणजे काय आणि तो कसा असतो हे समजण्यासाठी तुम्हाला मी हा हवामान अंदाज दाखवलेला आहे. त्याचबरोबर हाच हवामान अंदाज किंवा याच्यावरती तुम्हाला 6th सेमिस्टरला AGM 361 म्हणजे AGM 361 या कोर्समध्ये ॲग्रो ॲडवायझरी म्हणजेच काय, म्हणजेच हवामान अंदाज म्हणजे काय आणि तो कसा तयार करायचा हे तुम्हाला 6व्या सेमिस्टरला आहे. त्यामुळे आता जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता फक्त काय क्रॉप मॅनेजमेंट इन्क्लुडिंग दी सोईंग, फर्टिलायझर ॲप्लिकेशन, प्लांट प्रोटेक्शन, irrigation scheduling, harvesting, etc. practices are including in the crop management. Also, to reduce the effect or crop losses or yield losses, use the agro advisories. म्हणजे पिकाचं होणारं नुकसान जे आहे ते कमी करण्यासाठी काय करायचं आहे? आपल्याला ॲग्रो ॲडवायझरी वापरायचे. आणि त्या ॲग्रो ॲडवायझरी म्हणजे फर्स्ट आपण when the dry spell is forecast, farmer undertake the weeding, harrowing and mulching. Also next, when no rainfall or no heavy rainfall, wind speed is less than 30 km/h, soil moisture
in soil is between 30 to 80%. At that time farmer apply the fertilizer. म्हणजे शेतकऱ्यांनी खते कधी द्यायचे आहेत पिकांना, तर खते देण्यासाठी योग्य वेळ कोणती, त्या ठिकाणी हेवी रेनफॉल नसावा म्हणजे पाऊस नसावा, त्याचबरोबर वाऱ्याचा वेग 30 किलोमीटर ताशी वाऱ्याचा वेग 30 किलोमीटरपेक्षा कमी असावा आणि जमिनीतला ओलावा 30 ते 80% असावा. अशी कंडिशन असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, फर्टिलायझर अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट इन केस ऑफ ॲग्रो ॲडवायझरी स्प्रेइंग और डस्टिंग म्हणजेच काय, या ठिकाणी स्प्रेइंग म्हणजे फवारणी, डस्टिंग म्हणजे धुरळणी. स्प्रेइंग इज डन बाय फार्मर वेन नो रेनफॉल, ऑल्सो सॉईल मॉइश्चर इज 90% अँड वाइंड स्पीड इज लेस दॅन 25 km/h. म्हणजेच वाऱ्याचा वेग 30-25 किलोमीटरपेक्षा कमी असावा, त्याचबरोबर जमिनीतला ओलावा 90% असेल आणि कोणत्याही प्रकारचा पाऊस नसेल. अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, आपल्या शेतामध्ये फवारणी किंवा धुरळणी करून घ्यायचं, म्हणजेच काय स्प्रेइंग अँड डस्टिंग करून घ्यायचे. जर हे तुम्ही असं सांगितलं या पद्धतीने जर केलं किंवा शेतकऱ्याने जर केलं तर काय होणार आहे, तर फॉर एक्झाम्पल forecasted IMD forecasted in next 2 to 5 days rainfall is occurs, म्हणजे पाऊस येणार आहे. ॲट दॅट टाईम फार्मर अप्लाय इरिगेशन, ऑल्सो अप्लाय फर्टिलायझर और ऑल्सो स्प्रेइंग. म्हणजे याच्यापैकी कोणतीही एखादं ऑपरेशन केलं तर हे सगळं वाया जाणार आहे. म्हणजेच पाणी दिलं, वॉटर अप्लाय केलं तर पाऊस तर पडणार आहे, पाणी द्यायची काही गरज आहे का, नाही. त्यानंतर फर्टिलायझर ॲप्लिकेशन, जर फर्टिलायझर ॲप्लिकेशन केलं आणि पाऊस पडला, मोठा पाऊस पडला, तर हे फर्टिलायझर सगळं काय होणार आहे, धुवून जाणार आहे. स्प्रेइंग, पिकावरती स्प्रेइंग केली आणि स्प्रेइंग केल्यानंतर जर पाऊस पडला तर स्प्रेइंग राहणार आहे का, नाही. तर पावसामुळं काय होणार आहे, ते पावसामुळं सर्व काही पानावरचं धुवून जाणार आहे. म्हणजे ह्याच्यावरचा जो खर्च आहे, पाणी देण्याचा खर्च असेल, फर्टिलायझर अप्लाय करायचा खर्च असेल किंवा स्प्रेइंग करायचा खर्च असेल, तो सगळा खर्च काय होतो, वाया जातो. तर हे सगळं खर्च वाया जाऊ नये यासाठी काय करायचं आहे, शेतकऱ्याने क्रॉप मॅनेजमेंटमध्ये ॲग्रो ॲडवायझरीचा उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज दी फोर्थ वन इज दी क्रॉप मॉनिटरिंग दॅट मीन्स चेक. या ठिकाणी आपल्याला काय शिकायचं आहे, नेक्स्ट वन क्रॉप मॉनिटरिंग बाय यूजिंग डिफरंट टेक्निक्स लाईक क्रॉप ग्रोथ मॉडेल्स, water balance techniques and remote sensing. You can check the health and growth of the crop at a present situation, and on this basis of health and growth performance, we can follow the different practices and increase the crop yield. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये तुम्हाला क्रॉप मॉडेल्स हे तुम्हाला क्रॉप ग्रोथ मॉडेल्स हे तुम्हाला 6व्या सेमेस्टरला वॉटर बॅलन्स टेक्निक्स हेही एवढी डिटेलमध्ये तुम्हाला नाही आहे, परंतु ते जर सांगायचं झालं तर फार मोठी कन्सेप्ट आहे. पण ह्या दोन्हीचा एक अल्टरनेटिव्ह म्हणून एक गोष्ट पाहू, ती म्हणजे रिमोट सेन्सिंग. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर 6th सेमेस्टर अँड ऑल्सो फॉर दी MPSC राज्यसेवेसाठी तुम्हाला उपयोगाचे आहे. दूरस्थ संवेदन असं म्हटलं जातं. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, दूरस्थ संवेदन. सो व्हॉट इज मीन बाय रिमोट सेन्सिंग इट इज अ टेक्निक. बाय यूजिंग दिस टेक्निक get the information about the object without touching that object. For example, suppose this is the object and detailed information about this object you can got without touching that object by using this remote sensing. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं आहे, आपला मोबाईलचा कॅमेरा असेल किंवा आपले डोळे असतील, एखाद्या तो मोबाईलचा कॅमेरा आपल्या चेहऱ्याला ज्यावेळेस आपण सेल्फी काढत असो किंवा आपण एखाद्याचा फोटो घेत असतो त्यावेळेस तो त्याच्या चेहऱ्याला किंवा त्याच्या पूर्ण बॉडीला कुठेही टच नव्हता, दूरवरून अंतरून आपण त्याचा फोटो घेतो आणि तो फोटो घेतल्यानंतर आपल्याला त्या फोटोमधून कळतं की बाबा ह्याचा चेहरा कसा आहे, याची हाईट किती आहे,
that means our body language we can identify by taking the photos. That means your mobile is also the one of the example of the remote sensor. सगळ्यात महत्त्वाचं अजून एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपले डोळे, our eyes is also our eye is the also one example of remote sensing. म्हणजेच आपण एखादी गोष्ट डोळ्यानं पाहतो तर ते डोळ्यानं पाहिलेली गोष्ट म्हणजे आपले डोळे काय त्या गोष्टीला किंवा एखाद्या व्यक्तीला टच करत नाही, परंतु एखाद्या गोष्टीचे आपण एखाद्या व्यक्तीचे कॅरेक्टर्स सांग म्हटलं तर ते आपण उभेहूब सांगतो. उदाहरणार्थ हा व्यक्ती आहे तर याची हाईट किती, तर हा व्यक्ती परत दिसायला गोरा आहे की काळा आहे, कलर, याची बॉडी लँग्वेज म्हणजेच हा सडपातळ आहे की जाड आहे, तर हे काय करतो आपण डोळ्याने बघून सांगतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं, रिमोट सेन्सिंगचं एक उदाहरण म्हणजे आपण डोळ्याचा उपयोग केला. तर या ठिकाणी मला क्रॉपच्या बाबतीत काय सांगायचं आहे, रिमोट सेन्सिंगच्या सहाय्यानं म्हणजेच सॅटेलाईटच्या सहाय्यानं आपण काय करू, एखाद्या क्रॉपबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ किंवा सध्याची सिच्युएशन. फॉर एक्झाम्पल आता हे क्रॉप आहे तर हे क्रॉप जर ग्रीन असेल तर याच्यावरती पडणारे जे सोलर रेडिएशन आहेत ते सोलर रेडिएशन मॅक्झिमम काय करणार आहे, ते युटिलाइज करणार आहे फॉर दी फोटोसिंथेसिस. म्हणजे याच्यामधून जे रिफ्लेक्शन होणारे सोलर रेडिएशन आहेत ते कमी असणार आहेत. परंतु दुसरं उदाहरण घ्या, हे एक क्रॉप आहे, हे क्रॉप काय झालेलं आहे, सुकलेलं आहे, ड्राय झालेलं आहे, याच्यावरती सोलर रेडिएशन पडणार आहेत. कारण हे क्रॉप ड्राय झाल्यामुळे याच्यावर सोलर रेडिएशन जे पडणार आहे ते कमी प्रमाणात युटिलाइज केले जाणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त रिफ्लेक्शन होणार आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजू शकतं, ज्यावेळेस हे सोलर रेडिएशन रिफ्लेक्ट होतात, समजायचं जर जास्त सोलर रेडिएशन रिफ्लेक्ट झाले तर क्रॉप कसा आहे, विकनेस आहे, वीक क्रॉप आहे. आणि सोलर रेडिएशन जर कमी रिफ्लेक्टेड झाले तर समजायचं क्रॉप कसा आहे, स्ट्रॉंग आहे. तर अशा पद्धतीनं रिमोटचं क्रॉप मॉनिटरिंग आपण करू शकतो. तर या ठिकाणी जर क्रॉप वीक असेल तर आपल्याला काय समजायचं आहे, हे ड्राय झाले कशामुळं, एकतर याला पाणी कमी असेल किंवा ह्याला आतून एखादी कीड लागलेली असेल, तर याचं पुन्हा आपण डायग्नोसिस करू शकतो. म्हणजे जर क्रॉप ड्राय झाले असेल, सोलर रेडिएशन कमी रिफ्लेक्ट झाले म्हणून आपण ग्रीनिंग येण्यासाठी, क्रॉप चांगलं होण्यासाठी आपण काय करू याला इरिगेशन अप्लाय करू. तर अशा पद्धतीने क्रॉप मॉनिटरिंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रॉप मॉडेलिंग अँड यील्ड क्लायमेट रिलेशनशिप. क्रॉप मॉडेलिंग अँड यील्ड फोरकास्टिंग म्हटलं तरी याला चालेल. इन केस ऑफ क्रॉप मॉडेलिंग अँड यील्ड फोरकास्टिंग बाय यूजिंग current and past weather data we can check or predict the growth and yield of the crop. आता याच्यामध्ये बघा, या पिक्चरमध्ये बघा, या फोटोमध्ये बघा, हिअर क्रॉप वेदर मॉडेलिंग, growing the crop on computers. That means by using different crop modeling or crop models we can check the growth and development of crop and also finally predict the yield of crop. That means by using present and past weather data we can predict the yield of crop, and to predict the yield of crop we require the current and past weather data. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, क्रॉप मॉडेल म्हणजे काय, सेट ऑफ इक्वेशन आहे. याच्यामध्ये जर आपल्याला वातावरणाचा म्हणजेच वेदरचा, करंटचा आणि पास्टचा डाटा जर अवेलेबल असेल तर तो पास्टचा डाटा एखाद्या इक्वेशनमध्ये एक इक्वेशन तुम्हाला सांगितले, हे इक्वेशनमध्ये जर आपण हा वेदर डाटा पुटअप केला तर सध्याच्या कंडिशनला पिकाचं किती उत्पन्न येतं हे डायरेक्ट आपल्याला कळतं. तर त्याला काय म्हटलं जातं, क्रॉप मॉडेलिंग अँड यील्ड फोरकास्टिंग. म्हणजेच हवामानाच्या आधारे काय करायचं, आपल्याला एखाद्या पिकाचं उत्पन्न, आपल्याला अंदाजित उत्पन्न फोरकास्ट करायचं आहे, भाकीत करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट वन, रिसर्च इन क्रॉप क्लायमेट और क्लायमेट रिलेशनशिप. रिसर्च इन क्रॉप, दॅट मीन्स agrometeorology can help to understand the crop climate relationship
to solve problem of plants in relation to microclimate. Here the microclimate, the definition of microclimate is important. या मायक्रोक्लायमेटवरती आपल्याला एक टॉपिक आहे, त्यावेळेस आपण त्याचं पूर्ण डिटेलमध्ये पाहू. सो फर्स्ट वन म्हणजे या ठिकाणी काय सांगतो तुम्हाला, फक्त मायक्रोक्लायमेट म्हणजे काय. मायक्रोक्लायमेट म्हणजे काय, द स्टडी ऑफ क्लायमेट फ्रॉम स्टँडिंग क्रॉप और इन स्टँडिंग क्रॉप. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे एक क्रॉप घ्या, हे पहिलं क्रॉप, याच्या रूटपासून ते याच्या क्रॉपपर्यंत जेवढं काही वेदरचा स्टडी करता येईल तेवढा करायचा, त्याला म्हटलं जातं मायक्रोक्लायमेट. मायक्रोक्लायमेट, द स्टडी ऑफ क्लायमेट अप टू हाईट ऑफ क्रॉप. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये म्हणजे ग्राउंड लेवलपासून क्रॉप पिकाची जेवढी हाईट आहे एवढ्या हाईटमधलंच क्लायमेट आपल्याला किंवा वेदर काय करायचं आहे, आपल्याला स्टडी करायचं आहे, त्याला मायक्रोक्लायमेट म्हटलं जातं. दॅट मीन्स बाय स्टडिंग द मायक्रोक्लायमेट ॲग्रोमेट्रोलॉजिस्ट कॅन सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ द प्लांट्स और देअर प्लांट प्रोसेस. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं होतं मी तुम्हाला, की रिमोट सेन्सिंगच्या साहाय्यानं एखाद्या पिकामध्ये, तर पीक ते क्रॉप ड्राय असेल तर आपल्याला काय करता येईल, इरिगेशन करता येईल. त्याच पद्धतीने या ठिकाणी रिसर्चमध्ये त्याचा उपयोग होणार आहे. कशा पद्धतीनं, फॉर एक्झाम्पल दिस इज द क्रॉप, दिस क्रॉप इज वेल्टेड, म्हणजेच काय, सुकलेलं आहे. तर का सुकले आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्लायमेट चेक करायचं आहे. म्हणजे जर इफ द टेम्परेचर इज मॅक्झिमम इन दिस मायक्रोक्लायमेट, ॲट दॅट टाईम scientists consider as their water requirement is high, the crop having water requirement is high, and due to this high water requirement the crop is dry or crop is wilted. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, जर पीक आपलं सुकलेलं असेल तर त्याला काय द्यायचं आहे, पाणी द्यायचं. आफ्टर दॅट नेक्स्ट वन, क्लायमॅटिक एक्स्ट्रीमिटीज और ॲडवर्स क्लायमेट. नेक्स्ट वन, climatic extremities or adverse climate. If the adverse climate or climatic extremity is forecasted, climatic extremities is forecasted, and climatic extremities like as a frost, hailstorm, flood, drought, etc. may be forecasted at that time by using different management practices or different management strategies. The yield losses can be prevented or crop production can be protected by using different management strategies. म्हणजेच या ठिकाणी अचानक येणारी काय म्हणू त्याला, क्लायमॅटिक एक्स्ट्रीमिटी म्हणजे अचानक ओढवून येणारं हवामानातील बदल. फॉर एक्झाम्पल फ्रॉस्ट, म्हणजेच कालचं एक उदाहरण घ्या. काल म्हणजेच साधारणतः 14 तारखेला साताऱ्यामध्ये काय झालेलं आहे, गारांचा पाऊस झालेला आहे. त्याला आपण हेलस्टॉर्म असं म्हणतो आहे. म्हणजेच फ्रॉस्ट असेल, हेलस्टॉर्म असेल, पूर असेल, दुष्काळ असेल, अशासारखी जर आपत्ती, नैसर्गिक आपत्ती जर अचानक ओढवून येणार असेल तर त्याचं व्यवस्थापन करून आपल्याला काय करायचं, शेतीतलं उत्पन्न जे कमी होणार आहे ते कमी न होता ते कसं ऑप्टिमम राहील किंवा चांगल्या पद्धतीनं राहील याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी वापरायच्या आहेत. वेन दी क्लायमॅटिक एक्स्ट्रीमिटीज इज फोरकास्टेड, climatic extremities like a frost, hailstorm, floods, drought also winds. At that time different management or different management practices can follow to protect the crop. For example, in case of climatic extremities, first when forecasted, rain is forecasted. At that time avoid the spraying.
That means when spraying is avoided at that time, the cost of spraying is reduces. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, जर पाऊस पडणार आहे 2 ते 3 दिवसात पाऊस पडणार आहे असं जर फोरकास्टिंग केलं तर काय करायचं आपल्याला, जे आपण पिकावरती फवारणी करणार आहे ती फवारणी पूर्णपणे टाळायची आहे. फवारणी करायची नाही. का करायची नाही, तर या फवारणीवरचा होणारा खर्च या ठिकाणी आपला पूर्णपणे वाया जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, इन केस ऑफ क्लायमॅटिक एक्स्ट्रीमिटीज प्लांट कॅन बी प्रोटेक्टेड. दॅट मीन्स द प्रोटेक्शन. हाऊ प्रोटेक्ट? when frost is forecasted. Frost is forecasted. At that time, apply water or apply irrigation. How irrigation is helpful? Protect the crop from frost. Frost means direct conversion of water vapor. Direct conversion of water vapor into ice particle is known as the frost. म्हणजे वाफेचं कशात रूपांतर होणे, पाण्यात न होता डायरेक्ट कशामध्ये होणे, बर्फामध्ये रूपांतर होणे, त्याला आपण फ्रॉस्ट असं म्हणतो. आणि वेन फ्रॉस्ट इज ऑकर्स अँड दिस फ्रॉस्ट इट इज reduces the crop yield due to decrease in photosynthesis rate. So to reduce this frost, water should be applied or irrigation should be applied to reduce the effect of फ्रॉस्ट. आता या ठिकाणी जर आपण शेताला पाणी दिलं तर फ्रॉस्टचा इफेक्ट कसा कमी होऊ शकतो, कारण ज्यावेळेस आपण शेताला पाणी देतो त्यावेळेस पाणी दिल्यानंतर याच्यामधून हीट बाहेर पडते. कशामधून? जमिनीमधून हीट बाहेर पडते आणि ती हीट बाहेर पडलेली असते. ती हीट काय करते, या बर्फाचं रूपांतर कशात करते? पाण्यात करते. कशामध्ये करते? पुन्हा पाण्यात करते. म्हणजे जो हा फ्रॉस्टचा इफेक्ट आहे तो फ्रॉस्टचा इफेक्ट काय होतो? कमी होतो. या अशा पद्धतीने आपल्याला पिकाचं प्रोटेक्शन करायचं. आफ्टर दॅट, इन केस ऑफ क्लायमॅटिक एक्स्ट्रीमिटी, मिटिगेशन प्रॅक्टिसेस यू कॅन फॉलो. मिटिगेशन when fog is forecasted. At that time, fire in garden should be also done. म्हणजेच या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, जर धुकं पडणार आहे असं जर हवामान अंदाजात सांगितलं तर त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्या गार्डनमध्ये असेल किंवा शेतामध्ये असेल तर जाळ करायचं आहे, धूर करायचा आहे, जेणेकरून त्या जाळामुळं म्हणजे जे फायर केल्यामुळं काय होणार आहे, याच्यामधली जी हीट बाहेर पडणार आहे तर ती हीट बाहेर पडलेली हे जे धुकं आहे ते धुकं कमी करण्यास मदत होते. फॉर अनदर एक्झाम्पल फॉर द मिटिगेशन, वेन फॉग इज फोरकास्टेड in grape field, fire should be done because due to fog, downy mildew disease incidence or downy mildew, this is the bacteria. downy mildew म्हणजे त्याला भुरी रोग असं म्हणतो आपण. भुरी रोगाचं म्हणजेच काय होतं, द्राक्ष पिकामध्ये धुकं पडल्यामुळं काय होतं, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि हा भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं पिकाचं उत्पन्न कमी होतं. तर ते पिकाचं उत्पन्न कमी येऊ नये यासाठी काय करायचं आहे, ज्यावेळेस धुकं पडणार आहे असं अंदाज दर्शवल्यानंतर आपल्याला शेतामध्ये काय करायचं आहे, जे बांधावरचा काडी कचरा आहे तो शेतामध्ये आणून जाळायचा आहे. म्हणजे जाळ करायचा म्हणजे शेकोटी करायची आणि ती शेकोटी केल्यामुळं त्या शेकोटीमधून येणारी जी हीट आहे ती हीट ही धुकं हे जे फॉग आहे ते फॉग कमी करण्यास काय करतं, मदत करतं. म्हणजेच इनडायरेक्टली काय होतं, डावणी मिल्डी म्हणजे जो भुरी रोग आहे तो भुरी रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिकाचं उत्पन्न वाढण्यास मदत होते. अशा पद्धतीने हे क्लायमॅटिक एक्स्ट्रीमिटी आणि ॲडवर्स क्लायमेट आहे. नेक्स्ट वन, क्लायमेट ॲज टूल टू डायग्नोज सॉईल मॉइश्चर ट्रेस बाय युजिंग डिफरंट water balance techniques or water balance method. We can diagnose or determine the moisture content in soil, and this determination of moisture content in soil, it is also necessary or important protect the crop during the drought condition by
applying irrigation, by applying mulching, by applying anti-transparent, defoliation and thinning process or thinning practices. So that means when the drought condition is occurs at that time, by using water balance technique, firstly check the moisture content in soil, and by determining the moisture content as per the requirement or as per the availability of moisture in soil, the farmer can apply the irrigation to crop, also follow the mulching practices, also use the anti-transparent, also defoliation and thinning, and these practices are helpful to maintain the crop growth, development and finally yield of the crops. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की ज्यावेळेस दुष्काळ पडणार आहे किंवा दुष्काळ पडल्यानंतर क्लायमॅटिक वॉटर बॅलन्स ही मेथड वापरून किंवा ही पद्धत वापरून सुरुवातीला काय करायचं आपल्याला, या जमिनीमधला ओलावा काढायचा, आणि जमिनीमधला ओलावा किती आहे त्याच्यानुसार काय करावं लागणार मग शेतकऱ्यांना. म्हणजे जर ओलावा जास्त असेल तर पाणी द्यायची काही गरज नाही, परंतु ओलावा जर कमी असेल जमिनीमध्ये तर शेतकऱ्याला पाणी देणं गरजेचं आहे. जर पाणी देणं शक्य नसेल तर जमिनीमधला हा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ते काय करणार आहे, मल्चिंग वापरणार आहे, म्हणजे मराठीत त्याला आच्छादन असं म्हणू. त्याचबरोबर मल्चिंग वापरून सुद्धा जर मल्चिंग वापरून तरीही काय झालं, जर जमिनीमधला ओलावा कमी होत असेल आणि या पिकामधला सुद्धा ओलावा कमी होत असेल तर अँटी ट्रान्सपरंटचा यूज करायचा. अँटी ट्रान्सपरंट इट इज अ मटेरियल यूज टू अप्लाय दी प्लांट सरफेस टू रिड्यूस दी ट्रान्सपिरेशन रेट. म्हणजे साध्या आणि सोपी भाषेमधले जे पिकामधला ट्रान्सपिरेशन रेट कमी करण्यासाठी जे मटेरियल, जे केमिकल वापरलं जातं त्याला अँटी ट्रान्सपरन्स असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्याचबरोबर शेतकरी काय करू शकतात, डिफॉलिएशन, दॅट मीन्स कट दी लीफ, unnecessary leaf of the plants to store the moisture content in soil as well as the plant. म्हणजेच जर एखाद्या पिकाचं पानं जर काढले तर त्याच्यामधून जो ट्रान्सपिरेशन होणार आहे ते ट्रान्सपिरेशन रेट कमी होईल, आणि तेच ट्रान्सपिरेशन रेट कमी झाल्यामुळं पिकामध्ये जास्त कालावधीपर्यंत ओलावा टिकून राहील आणि क्रॉप काय होईल, जास्त चांगल्या पद्धतीनं वाढेल. ऑल्सो थिनिंग प्रॅक्टिसेस, थिनिंग मीन्स रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड प्लांट्स, दॅट मीन्स डिसीज इन्फेक्टेड, पेस्ट और इन्सेक्ट इन्फेक्टेड प्लांट शुड बी रिमूव्ह. म्हणजेच या ठिकाणी समजा एक 7 ते 8 प्लांट आहेत आणि याच्यामध्ये 3 ते 4 प्लांट काय झालेले आहेत, त्यांना याच्यावरती रोग आला आहे किंवा याच्यावरती पेस्ट आणि डिसीजचा अटॅक आले, तर ते काय करणे, या ठिकाणाहून काढून टाकणे. म्हणजे साधारणतः 4च प्लांट या ठिकाणी राहिले. म्हणजेच हे जे 3 प्लांट आहेत, हे 3 प्लांट जे मॉइश्चर कंटेंट जमिनीमधलं घेणार आहेत तर ती कॉम्पिटिशन कमी होईल, आणि हे 4 जे आहेत, हे 4 प्लांट्स आहेत, या 4 प्लांटला जास्तीत जास्त ओलावा अवेलेबल होईल आणि याच्यापासून येणारं उत्पन्न चांगलं येईल. तर अशा पद्धतीनं क्लायमेट ॲज टूल्स टू डायग्नोज सॉईल मॉइश्चर ट्रेस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 9 नंबर, लाईव्हस्टॉक प्रोडक्शन. इन डेफिनेशन वी स्टडी इन द डेफिनेशन ऑफ ॲग्रिकल्चर वी स्टडी अबाउट livestock or animal husbandry, that means the livestock production, it is a part of agriculture, and the set of favorable and unfavorable weather condition for the growth, development and production of livestock, study in agriculture meteorology. That means in which area the maximum production of poultry we can got, also maximum yield milk production, also maximum meat production, also maximum eggs production, in which area we can obtain. So this depends upon all about the weather condition. म्हणजेच या ठिकाणी suppose 2 areas, this is our
Maharashtra, or this is the Jammu and Kashmir. So in Jammu and Kashmir, अंगोरा गोट इट इज फेमस. म्हणजेच अंगोरा जे गोट आहे म्हणजे शेळी आहे ती या ठिकाणी काय होते, कमी तापमानात 0°C टेम्परेचरला काय करू शकते, राहू शकते. पण तीच जर अंगोरा गोट आपण महाराष्ट्रात आणली तर राहील का, नाही राहणार. कारण याच्यामध्ये साधारणतः कमीत कमी तापमान 15°C पर्यंत जाऊ शकतं, मॅक्झिमम 45पर्यंत जाऊ शकतं, 45 ते 48. म्हणजेच मला काय सांगायचं आहे की एखाद्या पर्टिक्युलर ब्रीडसाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर लाईव्हस्टॉकसाठी ठराविक जे क्लायमेट आहे ते क्लायमेट हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये याच्यामध्ये जर तुलना केली तर अंगोरा गोट जी 0°C टेम्परेचरला राहते तीच अंगोरा गोट जर महाराष्ट्रात आणली तर ती या ठिकाणी राहू शकणार नाही. किंवा राहिली तरीही याच्यापासून जे येणारं मिल्क प्रोडक्शन आहे, या ठिकाणी समजा 10 लिटर येत असेल तर या ठिकाणी फक्त 1 लिटरच येऊ शकतं. अशा पद्धतीने हे लाईव्हस्टॉक प्रोडक्शन आहे. दॅट मीन्स इन केस ऑफ लाईव्हस्टॉक प्रोडक्शन द सेट ऑफ फेवरेबल अँड अनफेवरेबल weather condition for livestock growth, development and production is study in agriculture meteorology. Otherwise this agriculture meteorology it is helpful to breeding purpose in livestock production. Next one, soil production, soil formation. For formation of soil, different weather parameters or climatic parameters are important. That means the formation of soils is depends upon the weather parameters, and these weather parameters are temperature, precipitation, humidity and wind. That means here suppose this is the stone, म्हणजे हा दगड आहे असं समजा. हा दगड याच्यावरती ऊन पडून म्हणजेच तापमानाचा याच्यावरती इफेक्ट होऊन हे काय होणार, याच्यामध्ये क्रॅक्स डेव्हलप होणार. क्रॅक डेव्हलप झाल्यानंतर प्रिसिपिटेशन म्हणजेच नंतर जर पाऊस आला, जास्तीचा पाऊस आला तर ह्या पावसामुळं काय होणार, याचे तुकडे होणार. तुकडे झाल्यामुळे नंतर त्याचं काय होणार आहे, हळूहळू मातीत रूपांतर होणार आहे आणि ही माती या वाऱ्यामुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणार आहे. तर अशा पद्धतीनं हे सॉईल फॉर्मेशन होण्यासाठी वेदर पॅरामीटर्स इम्पॉर्टंट आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आपला पहिला टॉपिक तो म्हणजे स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ मेट्रोलॉजी इन रिलेशन टू ॲग्रिकल्चर और स्कोप ऑफ मेट्रोलॉजी इन रिलेशन टू ॲग्रिकल्चर हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.